असंच एक फाईट सिक्वेन्स झालं होतं जिथे सायलीवर हल्ला होतोय. फाईट सिक्वेन्स म्हटलं की हथियार असतातच, पण धार काढणं खूप गरजेचं आहे. आणि तेच आमचे मित्र इथे करतात, म्हणजे चाकू चुकून सुद्धा कोणाला लागू नये. आणि हे सकाळचा प्रसाद. सकाळी इथे आरती होते, पूजा होते आणि त्यानंतर शूटिंगची सुरुवात होते. सो प्रसाद महत्वाचाच आहे. आता सुरुवात करूया या सीनला. आमचे दिग्दर्शक आम्हाला सीन समजवतात, कोणत्या प्रकारे आम्ही शूट करणार आहोत, कोणत्या अँगलने शूट करणार आहोत आणि कॅमेरा समोर आम्हाला कसं परफॉर्म करायचंय. हे सगळं ऐकत असताना आमची गोड सायली स्माइल करतीये. फायनल टचअप आणि मग शूट सुरू. त्याआधी अर्जुन सुभेदारला हसायचंच असतं आणि हा जो व्यक्ती आहे इथे उभा आहे त्यानेच हल्ला केलाय सायलीवर. कोण आहे तो हे लवकरच तुम्हालाही कळेल. चला आता सीन सुरू करण्याआधी आपण एक रिहर्सल करूया. म्हणजे सीन कसं शूट होणार आहे, टेक्निकली काय काय करायचं यामध्ये हे सगळ्यांना आणि आम्हाला सुद्धा कळेल. एक फायनल मीटिंग. आमचे दिग्दर्शक आम्हाला समजवतात की काय काय करायचं आहे, पण त्यात आम्ही जोक्स क्रॅक करतोय. इथे आमची खासगी मीटिंग सुरू आहे. कोणाला कसं रिॲक्ट करायचं आहे, हो की नाही. थोडासा हात दुखतोय माझा, पण ठीक आहे, फाईट सिक्वेन्स होऊन जाईल. आणि हे आहेत गुंड आणि याच्या हातात आहे चाकू. अरे बाबा लांबच ठेव, लागेल बिगेल चुकून हालत खराब होईल माझी इथे. आज हा एक गुंडा आलाय आमच्या काही गुन्ह्याला सुरुवात केली की चाकू काढतो आधी. जादूगर आहे. आणि मग आमचे दिग्दर्शक आम्हाला सीन समजावून सांगतात, कोण कुठे उभं राहणार, कोण कुठून येणार, कोण काय करणार, कसं मारणार, कसं अडवणार आणि कसं स्वतःला आणि इतरांनाही वाचवणार. काय असतं ना की फाईट सीन जेव्हा असतो तेव्हा बरीच काळजी घ्यावी लागते, कारण जोशमध्ये आम्ही फाईट सीन्स करतो, पण कोणालाही लागता कामा नये. असंही वाटायला हवं की खरोखर मारामारी चालली आहे, पण तितकीच काळजी सुद्धा घ्यायची आहे की समोरच्याला लागू. आता ही झाली आमची रिहर्सल आणि यानंतर सुरू होणार आहे आमचा टेक. आणि कसं आहे ना, रिहर्सल संपली तरी सुद्धा अर्जुन सुभेदार यांची मस्ती संपलेली नाही. उड्या मारणं, मस्ती करणं, लोकांना हसवणं हा त्याचा छंदच नाही, तसाच आहे तो. चला आता मस्ती झालेली आहे, शेवटचा टचअप करून घेतो आणि मग पहिल्या टेकची सुरुवात करू. घ्या. आता आमच्या विलनना सुद्धा प्रश्न पडलेत कुठे काय करायचे ते, आणि मी कन्फ्युज झालो इथे. तर त्याच्यासाठी अजून एक रिहर्सल करू आपण. या टेक मध्ये आमचा विलन त्याचा चाकू परत उचलायला विसरला. चला पुन्हा एकदा टेक करूया. फाईट सिक्वेन्स म्हटलं की काही ना काही लागतच, आणि माझं नेमकं काय आहे माहित नाही. प्रत्येक फाईट सिक्वेन्स मध्ये मला थोडीशी इजा तर होतेच, आणि माझा खांदा तर ऑलरेडी तुटलेला आहे. तुटलेला म्हणजे तिथे दुखतच आहे, तरी सुद्धा मी कधी काय थांबत नाही. मस्ती करण्यात पण नाही आणि फाईट सीन करण्यात पण नाही. इथे परत तेच सुरू आहे माझं. आता फायनली सगळी मस्ती संपलेली आहे. सिरियसनेस आणि टेक महत्वाचं आहे. सो फायनल एक छोटीशी रिहर्सल, कुठे कुठे आम्ही चुकतोय, काय काय करायचंय आम्हाला, आणि कशी काळजी घ्यायची एकमेकांची, हे झालं की आम्ही फायनल आणि परफेक्ट टेक दिलं. ही झाली टेकची सुरुवात. बघा तुम्ही.